नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक क्रियावर आधारित उदाहरणे सोडवणार आहोत. अशा प्रकारची उदाहरणे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जातात. अशा प्रकारची उदाहरणे फसवी असतात. अशा प्रकारची उदाहरणे सोडवण्यासाठी काही नियम असतात आणि ते नियम जर तुम्हाला माहित नसतील तर नक्कीच तुमचं उत्तर चुकू शकते. तर बघा मग अशा प्रकारची उदाहरणे सोडवायची कशी. प्रश्न पहिला बघा, 61 गुणिले 30 अधिक 30 बरोबर किती. हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर मला सांगा, या प्रश्नामध्ये तुम्हाला सामायिक संख्या कोणती दिसते. तर 30 दोन्ही ठिकाणी आहे म्हणून 30 ही सामायिक संख्या आहे. आणि असामायिक संख्या कोणती आहे, तर 61 ही असामायिक संख्या आहे. बघूया मग नियम कोणता वापरायचा हा प्रश्न सोडवण्यासाठी. नियम बघा, बेरीज असेल, प्रश्नामध्ये बेरीज असेल तर असामायिक संख्या एकने वाढवून गुणाकार करावा. प्रश्नामध्ये जर बेरीज असेल तर असामायिक संख्या 61 ही असामायिक संख्या आहे. एकने वाढवून गुणाकार करावा हा नियम सांगतो. बघा, प्रश्नामध्ये बेरीज चिन्ह आहे म्हणून असामायिक संख्या 61 एकने वाढवायची आहे. 61 एकने वाढवली तर काय होईल, 62 गुणिले चिन्ह आहे असं लिहायचं आणि 30 आहे असं लिहायचं आहे. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. बेरीज असेल तर असामायिक संख्या एकने वाढवून गुणाकार चिन्ह देऊन सामायिक संख्या तुम्हाला लिहायची आहे. उत्तर आलं 62 गुणिले 30, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न दुसरा बघा, 125 गुणिले 15 अधिक 125 बरोबर किती. या प्रश्नामध्ये सुद्धा बेरीज चिन्ह आहे म्हणून असामायिक संख्या, इथे असामायिक संख्या कोणती आहे तर 125 ही सामायिक संख्या आहे आणि 15 ही असामायिक संख्या आहे. ती फक्त तुम्हाला एकने वाढवून लिहायची आहे. 125 आहे असं लिहिलं, गुणिले आहे असं लिहिलं, असामायिक संख्या 15 आहे म्हणून ती एकने वाढवून लिहूया. 15 एकने वाढवलं 16. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. 125 गुणिले 16, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न तिसरा बघा, 49 गुणिले 29 वजा 29 बरोबर किती. या प्रश्नामध्ये सामायिक संख्या कोणती तर 29 दोन्ही ठिकाणी आहे म्हणून 29 ही सामायिक संख्या आहे. असामायिक संख्या कोणती तर 49 ही असामायिक संख्या आहे. बघा, प्रश्नामध्ये वजा बाकीचं चिन्ह आहे, मग नियम काय सांगतो ते बघा.
प्रश्नामध्ये वजाबाकी असेल तर असामायिक संख्या एकने कमी करून गुणाकार करावा. प्रश्नामध्ये वजाबाकीचे चिन्ह असेल तर असामायिक संख्या 49 ही 1 ने कमी करायची आहे. करूया. 49 ला 1 ने कमी केलं 48 गुणिले चिन्ह आहे असं आणि सामायिक संख्या 29. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. 48 गुणिले 29 ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न चौथा बघा. 41 गुणिले 50 वजा 50 बरोबर किती? या प्रश्नामध्ये सुद्धा वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून असामायिक संख्या 41 ला 1 ने कमी करून लिहायचं आहे. 41 ला 1 ने कमी केलं 40 गुणिले आहे असं सामायिक संख्या लिहायचे 50. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 40 गुणिले 50 ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 5वा बघा. 13 गुणिले 17 वजा 13 बरोबर किती? हा प्रश्न सोडवण्या अगोदर मला सांगा या प्रश्नामध्ये सामायिक संख्या कोणती आहे? तर 13 दोन्ही ठिकाणी आहे म्हणून 13 ही सामायिक संख्या आहे आणि 17 ही असामायिक संख्या आहे. मग नियम सांगतो, जर प्रश्नामध्ये वजाबाकीचं चिन्ह असेल तर असामायिक संख्या 1 ने कमी करायची आहे. 13 आहे असं लिहूया गुणिले असामायिक संख्या 17 आहे ती 1 ने कमी करून लिहूया 16. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. 13 गुणिले 16 ऑप्शन क्रमांक 3.